बातम्या विस्ताराने पाहूयात आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची तितकीच मोठी बातमी समोर येते। मनसेचे भाजपसोबत मुंबई आणि ठाण्याच्या 9 जागांवर सेटिंग आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालाय। शिंदे गटाविरोधात मनसेचे 11 उमेदवार रिंगणात आहेत। शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यामध्ये मनसेचे 15 उमेदवार आहेत। भाजपसाठी महत्त्वाच्या जागांवर मनसेचे उमेदवार नाहीत असंच एकंदरीत चित्र मुंबई आणि ठाण्यामध्ये बघायला मिळतंय। जुई जाधव आपल्याला अधिकची माहिती देणार आहे। जुई, आपण पाहतोय मनसेचं भाजपसोबत मुंबई आणि ठाण्याच्या तब्बल 9 जागांवर सेटिंग आहे अशा पद्धतीची एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। एकंदरीत नेमकी काय माहिती आहे? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला होता। जरी एकला चलोरेचा नारा राज ठाकरेंनी दिला असला तरी देखील काही ठिकाणं आहेत जिथे त्यांची आणि भाजपची मैत्री असल्याचा दावा आता केला जात आहे। मुंबई आणि ठाण्याच्या या जागा आहेत। खरं तर माहीमच्या जागेवरून देखील एकमत होणार होतं, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत बिनसल्यानंतर राज ठाकरेंनी नाराजी उघडपणे दाखवली। भाजपने या आधीच अमित ठाकरे यांचा प्रचार करू असं स्पष्ट केलं होतं। मात्र एकनाथ शिंदेंनी दिल्लीत सूत्र फिरवली आणि दिल्लीतून वरूनच निर्णय आल्यानंतर आशिष शेलार असतील, प्रसाद जळ असतील, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील सदा सरवणकरांचा प्रचार करू असं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे तब्बल 9 अशा जागा आहेत मुंबई आणि ठाण्यासह जिथे मनसेने भाजपसोबत मैत्री केली आहे आणि त्यांचे उमेदवार दिलेले नाहीत। तर ह्या ज्या 9 जागा आहेत त्या 9 जागा देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि जवळच्या असल्याचा देखील दावा केला जातोय। तर एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 15 उमेदवार देण्यात आले आहेत। त्यामुळे निश्चितच आपण पाहतोय की मनसे आणि भाजपची जी मैत्री आहे ती या विधानसभा निवडणुकीमध्ये उघडपणे दिसून येत आहे। आणि जरी याचा दावा फेटाळला जात असला तरी देखील कुठे ना कुठेतरी हेच सत्य आहे की मनसे आणि भाजपची छुपी मैत्री या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली आहे। आणि त्याचमुळे मनसेने जिथे जिथे भाजपचे उमेदवार आहेत जे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत तिथे उमेदवार दिलेले नाहीत आणि जिथे मनसेचे उमेदवार आहेत जे प्रामुख्याने जागा काढू शकतील तिथे भाजपने त्यांना पाठिंबा दिला आहे। उदाहरणार्थ शिवडीची जागा बाळा नांदगावकर यांनी इथे मनसेचे उमेदवारांना भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे। त्यामुळे निश्चितच लोकसभा निवडणुकीची परतफेड भाजप करताय का असं देखील एक प्रश्नचिन्ह इथे उपस्थित झालेलं आहे। ऋतुजा, निश्चित त्यामुळे या मैत्रीचा कुणाला फायदा होणार कुणाला तोटा होणार हे आगामी काळामध्ये आता स्पष्ट होणार आहे। जुई, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।